नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्हेट गुरु या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आपल्या व्हेट गुरु या चॅनलचा उद्देश म्हणजे आपले जे पशुपालक आहेत त्यांना त्यांच्या दुग्ध व्यवसायामध्ये लागणारे जे औषधं असतील किंवा फीड सप्लिमेंट असतील, सोबतच आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार आहेत त्यांची माहिती देणे हा आहे। तसेच आपल्या पशुपालकांचा जो अतिरिक्त खर्च आहे तो देखील यामुळे कमी झाला पाहिजे। सोबतच आपले पशुधन निरोगी राहिले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हेटकेअर कंपनीच्या लिक्विड ई केअर सेव्हरल या औषधाबाबत माहिती घेणार आहोत। या औषधाचा वापर आपण कुठे करायचा, या औषधाचा डोस आपण किती द्यायचा आणि या औषधाचा आपल्याला काय फायदा होतो हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, ई केअर सेव्हरल या औषधामध्ये विटॅमिन ई 100 मिलीग्रॅम, सेलेनियम 0.5 मिलीग्रॅम, सोबतच याच्यामध्ये ओसिमम सॅन्क्टम हा एक आयुर्वेदिक घटकही आहे। मित्रांनो, यांचे प्रमाण या औषधामध्ये प्रत्येक 1 मिलीमध्ये दिलेले आहे। मित्रांनो, ई केअर सेव्हरल मध्ये जे सेलेनियम आहे ते सेलेनियम एक अँटीऑक्सिडंट आहे। त्याचे काम म्हणजे रक्तामधील पेशींना नुकसान होण्यापासून वाचवण्याचे काम सेलेनियम करते। तसेच सेलेनियमचे आणखी फायदे म्हणजे आपल्या पशूंची वाढ करण्यासाठी, त्यांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी आणि पशूंना मस्टायटिस सारख्या आजारांपासून वाचवण्याचे कामही सेलेनियम खूप चांगल्या पद्धतीने करते। मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये जर सेलेनियमची कमतरता झाली तर आपल्या पशूंना प्रजनन क्षमता कमी होणे, मस्टायटिस, मेट्रायटिस आणि सोबतच प्लासेंटल रिटेन्शन यांसारखे गंभीर आजारही होऊ शकतात। सोबतच आपल्या छोट्या वासरांमध्ये सेलेनियमच्या कमतरतेमुळे काप सॉर्स हा आजार होऊ शकतो। यालाच आपण अतिसार म्हणतो। मित्रांनो, लिक्विड ई केअर सेव्हरल मध्ये आणखी एक घटक आहे जो म्हणजे विटॅमिन ई। विटॅमिन ई हे एक चरबीमध्ये विरघळणारे जीवनसत्व आहे जे आपल्या पशूंच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे। तसेच विटॅमिन ईचा उपयोग आपल्या पशूंच्या वाढीसाठी, सोबतच त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि पशूंच्या स्नायूंच्या जे विकृतीला प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला विटॅमिन ई मदत करते। तसेच आपल्या दुभत्या पशूंमध्ये स्तनदाह आजार, ज्यालाच आपण मस्टायटिस म्हणतो, त्याला देखील कंट्रोल करण्याचे काम विटॅमिन ई खूप चांगल्या पद्धतीने करते। त्यासोबतच विटॅमिन ई आपल्या पशूंना प्रजननासंबंधी कार्यातही मदत करते। मित्रांनो, आपण आता पाहूया की लिक्विड ई केअर सेव्हरल हे औषध आपण कुठे वापरायचे। मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये मस्टायटिस हा आजार होतो त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंना लिक्विड ई केअर सेव्हरल हे औषध देऊन या आजारातून लवकर बाहेर काढण्याचे काम लिक्विड ई केअर सेव्हरल खूप चांगल्या पद्धतीने करते। त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये जर प्रजननासंबंधी काही समस्या असतील त्या ठिकाणी आपण लिक्विड ई केअर सेव्हरल हे औषध देऊन आपल्या पशूंना गर्भधारणा करण्यासही यामुळे आपल्याला मदत होते। त्यासोबतच ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये इम्युनिटी कमी झाली असेल, ते सारखे आजारी पडत असतील, त्या ठिकाणी आपण या औषधाचा वापर करून आपल्या पशूंची रोगप्रतिरोधक क्षमता वाढवू शकतो व आपल्या पशूंना निरोगी ठेवू शकतो। यासोबतच लिक्विड ई केअर सेव्हरल यामध्ये ऑप्टिमम एक्स्ट्रॅक्ट हा एक नैसर्गिक इम्युनिटी बूस्टर दिलेला आहे। यामुळे आपल्या पशूंना निरोगी राहण्यास फायदा होतो। मित्रांनो, लिक्विड ई केअर सेव्हरल या औषधाच्या डोसबद्दल जर सांगायचे झाले तर आपण आपल्या मोठ्या पशूंमध्ये 20 मिली दररोज याप्रमाणे हे औषध देऊ शकतो। त्यासोबतच आपण आपल्या लहान पशूंमध्ये म्हणजेच शेळी, मेंढी किंवा कालवडींमध्ये 2 ते 5 मिली दररोज एक वेळा याप्रमाणे हे औषध देऊ शकतो। मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। धन्यवाद।